हाय हॅलो नमस्कार. मी सुषमाई आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आपण स्कूल सिरीज चालू केलेली आहे. त्या सिरीजमधला पेन्सिल पाऊच हा पहिलाच पाऊच आहे. म्हणूनच हा अगदी साधा सिंपल दाखवलेला आहे, तरीसुद्धा तो वेगळा आहे. तर तो काय वेगळा आहे, तर त्याचा शेप वेगळा आहे. तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आपला हा कशा पद्धतीचा पाऊच आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हा पाऊच बनवण्यासाठी मी 11 इंच बाय 4.5 इंच कॉटनचे 2 पीस घेतलेले आहेत. त्यानंतर सेम मेजरमेंटमध्ये स्पंजचे 2 पीस घेतलेले आहेत आणि अस्तरचे 2 पीस घेतलेले आहेत. आणि पाऊच आपण हातात पकडण्यासाठी एक बेल्ट केलेला आहे. त्यासाठी मी 10 इंच बाय 2.5 इंच असं कापड घेतलेलं आहे. आणि आपण 9 इंचाची एक चेन घेतलेली आहे. आता आपण किती मेजरमेंट घेतलं हे बघितलं. आता आपण कसं स्टिच करायचं हे बघूयात. त्यासाठी मी कॉटनच्या कपड्यावरती स्पंज ठेवून त्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही स्पंजऐवजी दुसरं काहीही वापरलं तरी चालेल, पण तुम्ही स्पंज वापरलं तर त्याच्यावरती शिलाई बसणार नाही. त्यामुळे तुम्ही स्पंजवरती अस्तर ठेवून नंतर त्याच्यावरती शिलाई मारली तरी चालेल. अशावेळी तुम्हाला अस्तर 2च्या ऐवजी 4 कट करावे लागतील. मी जे हे वापरलेलं आहे ते स्पंज नसून स्पंजसारखा दुसरा प्रकार आहे. तो माझ्या घरात अवेलेबल होता म्हणून मी तोच वापरलेला आहे. त्यामुळे मला इथे अस्तर लावायची गरज पडली नाही, डायरेक्ट त्याच्यावरती शिलाई बसली. आता आपण दोन्ही कापडांना स्पंज लावून शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण जो बेस तयार केलेला आहे तो एकमेकांवरती ठेवून दोन्ही साईडून 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्रॉस कट करून घ्यायचा आहे. मी दर मंगळवारी व शुक्रवारी असे शिलाई रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. मी जो तुम्हाला पॅटर्न दाखवत असते तो नेहमीच्या पॅटर्नपेक्षा थोडा वेगळा असतोच आणि शिवण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी असते. त्यामुळे तुम्हाला स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. आता आपण सध्या स्कूल सिरीज बघत आहोत. त्यामधील हा पेन्सिल पाऊच हा पहिलाच पाऊच आहे, म्हणून मी हा अगदी साधा सिंपल दाखवलेला आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अजून वेगवेगळे पाऊच बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. साईडून आपल्या 1.5 इंच कट करून झाल्यानंतर आपली कटिंग ही अशा पद्धतीने दिसेल. सेम याच पद्धतीने आपण अस्तरसुद्धा कट करून घ्यायचं आहे. आता आपण याला चेन लावून घेऊया. तर चेन लावताना आपण जी साईड कट केली होती त्या साईडला आपण चेन लावायची आहे. तर चेन लावताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चेन लावून घ्यायची आहे. मेन पीसच्या एका साईडला अगोदर आपण चेन लावून घ्यायची आहे. नंतर चेनच्या खालच्या साईडला आपण अस्तर लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल शिलाई मारताना आपली चेनमध्ये येत आहे तर आपण दाब उचलून चेन वरती सरकवायची आहे आणि पुन्हा आपण शिलाई मारायची आहे. आता आपल्या एका साईडला शिलाई मारून झालेले आहे. आता आपण त्याच साईडला अस्तर लावून घेऊयात. तर अस्तर लावताना अगोदर आपण खाली मेन पीस आहे, त्यानंतर मध्ये आपली चेन आहे, नंतर आपण त्याच्यावरती अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. आपण अशा पद्धतीने जोडल्यामुळे आपलं मेन पीस आणि अस्तर वेगवेगळं जोडलं जातं आणि आपली फिनिशिंगसुद्धा छान दिसते. आणि आपल्याला पाहिजे तेव्हा पाऊच आपण अस्तर बाहेर काढून साफसुद्धा करू शकतो. त्यामुळे आपण अस्तर असं वेगळं जोडलेलं आहे. अस्तरला सुद्धा चेन लावून झाल्यानंतर आपण अस्तर मेन पीसच्या साईडला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारून झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या साईडला चेन लावायची आहे. तर दुसऱ्या साईडला चेन लावताना चेनवरती आपण मेन पीस ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. जसं अगोदर आपण अस्तर जोडलं होतं सेम त्याच पद्धतीने आपण अस्तर जोडायचं आहे. तर आपण अस्तरच्या साईडला अस्तर ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारून झाल्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा आपण दाब शिलाई देणार आहोत. हा पाऊच हातात पकडण्यासाठी आपण एक छोटासा बेल्ट करणार आहोत. तर त्यासाठी आपण मागाशी 10 इंचाचं कापड घेतलं होतं, त्याची छोटीशी नाडी करून घ्यायची आहे. चेनला दोन्ही साईडून कापड आणि अस्तर लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती दाब शिलाई मारून घेतली. दाब शिलाई मारून झाल्यानंतर दोन्ही मेन पीस आपण एका साईडला केले आणि दोन्ही अस्तर एका साईडला केले आणि आपण जी नाडी तयार केलेली होती ते दोन्ही मेन पीसच्या मध्ये ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण अस्तरला 2 इंचाचा गॅप ठेवून बाकी सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे.
सगळीकडून शिलाई मारून झाल्यानंतर आपण जो गॅप ठेवलेला होता त्या गॅपमधून हात घालून अशा पद्धतीने आपण मेन पीस फोल्ड करायचा आहे। 1 ते 1.5 इंचावरती मार्किंग करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा करायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपण आस्ताला सुद्धा 1 ते 1.5 इंचाची मार्किंग करून शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही जर 1 इंच घेतला तर तुमचा बेस छोटा होईल आणि तुम्ही जर 1.5 इंच घेतला तर तुमचा खालचा बेस थोडा मोठा होईल। चारी कोपऱ्यावरती 1.5 इंच अंतर घेऊन शिलाई मारून झाल्यानंतर आपण ते कोपरे कट करायचे आहेत आणि आपण जो गॅप ठेवलेला होता त्या गॅपमधून हे कापड सरळ करून घ्यायचं आहे। हा पाऊच सरळ करून झाल्यानंतर आपण जो आस्ताला गॅप ठेवलेला होता त्या गॅपवरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे। तर आपला पेन्सिल पाऊच तयार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे। आपण हा पाऊच घरी बनवल्यामुळे ह्याची क्वालिटी चांगली असते आणि हा खूप दिवस टिकतो, अगदी वर्षानुवर्ष सुद्धा हा पाऊच टिकतो आणि आपण हा कापडापासून बनवल्यामुळे हा धुतला तरी खराब होत नाही। तुम्ही कितीही दिवस वापरला तरी तो अजिबात खराब होत नाही। तर हा पाऊच तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या पद्धतीचे पाऊच बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।